नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो 2025-26चं बजेट सादर झालं आणि शेतकरी बांधवांमध्ये एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालं असं म्हणायला हरकत नाही की या बजेटमध्ये शेतकरी बांधवांसाठी जास्तीचं काहीच देण्यात आलेलं नाहीये. मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचा एक रोष शासनाच्या संदर्भात कुठेतरी आपल्याला दिसून येतोय. मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटनांच्या माध्यमातून न झालेल्या कर्जमाफी असेल किंवा न झालेल्या कृषी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ असेल, दुधाची थकीत असलेली अनुदानं असतील किंवा महा-डी-बी-टी फार्मर स्कीमची थकलेली अनुदानं असतील किंवा न मिळालेला पीक विमा असेल आणि अशा विविध योजना त्यामध्ये अतिवृष्टी अनुदान सुद्धा येतं की या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचा दिलासा न मिळणं या संदर्भात एक मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांमध्ये रोष आहे आणि याच्या विरोधात आता राज्यभरामध्ये आवाज उठायला सुरुवात झालेली आहेत, आंदोलनं पेटायला सुरुवात झालेली आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक तीव्र असा रोष या ठिकाणी शासनाच्या विरोधात आपल्या सगळ्यांना दिसून येतो आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती शासनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना काहीतरी थोडाफार प्रमाणामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, शेतकऱ्यांना अपेक्षा होती कर्जमाफीची, परंतु कर्जमाफीच्या संदर्भातील कुठलाही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाही. परंतु शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले अतिवृष्टी अनुदान सुद्धा अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेलं नव्हतं. मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये निधीचं वितरण करण्यात आलेलं होतं, परंतु अद्यापही हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित झालेला नव्हता. शेतकरी बांधवांना प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी मिळालेला नव्हता. मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आल्या, सगळी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली, 4-5 चकरा सुद्धा इकडे तिकडे मारण्यात आल्या, परंतु केवायसी केल्यानंतर सुद्धा ही अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी क्रेडिट करण्यात आलेलं नव्हतं, त्यांना देण्यात आलेलं नव्हतं. अशी थकीत असलेली शेतकरी बांधवांची अनुदानं ही आता या मार्च एंड पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे क्लिअर किंवा क्रेडिट करण्याचा शासनाचा एक मानस आहे, एक हेतू या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आणि तशी प्रकारची अपडेट आता समोर येते. ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान येत्या 15 दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते. मित्रांनो, याचबरोबर महा-डी-बी-टीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या यांत्रिकीकरणाबाबतही या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात जातोय की याचं सुद्धा अनुदान येईल. ठिबक सिंचन, तुषार सिंचन असेल या बाबींच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला नव्हता. मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत देखील शेतकरी पात्र असून त्यांच्या सर्व बाबी पूर्ण असून सुद्धा हे अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं नव्हतं आणि या अनुदानाचं वितरण सुद्धा साधारणपणे 17 मार्चपासून येत्या सोमवारपासून, मंगळवारपासून किंवा 18-19 मार्चपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचं असं अनुदान ते म्हणजे दुधाचं अनुदान. बऱ्याच दिवसांपासून हे अनुदान या ठिकाणी मिळाले आहे असं जाहीर करण्यात आलं, परंतु प्रत्यक्ष शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आलेलं नव्हतं. शेतकऱ्यांना प्रति लिटर ₹7 दुधाचं अनुदान जाहीर केलेलं होतं. काही अनुदान ₹5 लिटरनं जाहीर केलेलं होतं. तर हे सर्व देखील थकीत त्या ठिकाणी होतं आणि असं थकीत असलेलं सप्टेंबरचं पर्यंतचं अनुदान आता पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित केलं जाणार असून याच्यानंतर शेतकऱ्यांचं उर्वरित असलेलं ₹7 प्रति लिटरचं अनुदान सुद्धा याच महिन्याच्या एंडपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून कुठून तरी बाहेर येते आणि याच्यासाठी सुद्धा ₹739 कोटी रुपयांचा निधी हा शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात याच्यापैकी निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे. साधारणपणे या 15 दिवसांमध्ये 139 कोटींपेक्षा जास्त रक्कम ही शेतकरी बांधवांना क्रेडिट केली जाऊ शकते, शेतकरी बांधवांमध्ये वाटप केली जाऊ शकते. याच्यामुळे महा-डी-बी-टीचं अनुदान असेल, अतिवृष्टीचं अनुदान असेल किंवा जे काही बाकी असलेलं महा-डी-बी-टीचं, ठिबकचं, तुषारचं किंवा इतर घटकाचं जे काही अनुदान असेल, हे अनुदान आता शासनाच्या माध्यमातून 31 मार्चपूर्वी वितरित केले जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून जे काही पीक विम्यासाठीचा निधी आहे तर हा निधी देण्यात आलेला आहे, परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून अग्रिम किंवा 50% रक्कम मिळाल्यानंतर सुद्धा उर्वरित हप्त्यांकडे पाहिलं जाते, ते देत नाहीयेत आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप देखील वितरित करण्यात आलेला नाही. याच्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये जसं विविध जिल्ह्यांमध्ये आपण बघू शकता किंवा काही इतर जिल्हे आहेत, थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता वितरण सुरू झालेलं आहे. अशी अपडेट समोर येत आहेत की याच आठवड्यामध्ये, येणाऱ्या आठवड्यामध्ये शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजनेचा वितरणाला देखील सुरुवात होऊ शकते. दुसरा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. आता याच्या संदर्भातील
खात्रीदायक किंवा जी-आर आला किंवा खात्रीदायक अपडेट जर आलं तर आपण नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. परंतु तो हप्ता वितरित करणं हा दुसरा भाग आहे. पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पहिला दिलेल्या हप्त्याचा बेसवरती सुद्धा दुसरा पीक विमा त्या ठिकाणी दुसरा हप्ता त्या ठिकाणी वर्ग केला जाऊ शकतो. कारण एकदा वाट पडलेली आहे, त्याच वाटेने त्यांना यायचंय, दुसरं काहीही करायचं नाहीये. असं केलं जाणं अपेक्षित आहे, परंतु अद्याप देखील केलेलं नाहीये. जसं ते काही अपडेट आले तर पीक विम्याच्या संदर्भातील देखील आपण खात्रीदायक अपडेट घेऊयात. परंतु सध्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून किंवा विमा वितरणाची या ठिकाणी तयारी सुरू आहे. एक खात्रीलायक या ठिकाणी अपडेट आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं अपडेट हे होतं, जे की विविध योजनांच्या संदर्भात होतं. आपण बघितलं की जो काही अर्थसंकल्प झाला त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती एक निराशा त्या ठिकाणी लागलेली आहे आणि त्या निराशेवरती कुठेतरी एक आशेचा किरण आपल्याला या ठिकाणी दिसतोय की हे जे काही अनुदानं आहेत, मग ते महाडीबीटीचं, अतिवृष्टीचं, तुमचं दुधाचं अनुदान असेल किंवा इतरही अनुदानं असतील तर त्यांच्या वाटा या ठिकाणी मोकळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा मार्च एंडच्या अगोदर आपल्याला हे अनुदानं वितरित करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.